जो कायदा या देशामध्ये आणलेला आहे हा कायदा या देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये आहे आणि जाती धर्माच्या नावावरती नागरिकत्व नाकारणे म्हणजे या देशामध्ये विष पेरून जातीयतेचं विष पेरून जातीमध्ये असुरक्षिततेचं आणि देशाचं वातावरण निर्माण करण्याचा हा डाव आहे किंवा हा एक षडयंत्र आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं। कोणत्याही जाती धर्मातील माणसाला नागरिकत्व देण्याचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे। देशातल्या कोणत्याही नागरिकाला परदेशातल्या कोणत्याही नागरिकाला ते नागरिकत्व नाकारू शकता। जर तो पात्र असेल तर ठेवू शकता, अपात्र असेल तर नाकारू शकता। मग हा सर्वोच्च अधिकार त्यांच्याजवळ असताना अशा प्रकारे केवळ मुस्लिमांनाच या ठिकाणी नागरिकत्व देण्यात येणार नाही अशा प्रकारचा कायदा करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना या देशामध्ये निर्माण केली गेली। जेव्हा की देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर सुद्धा मुस्लिमांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे। अब्दुल हमीद यांनी देशाच्या लढ्यामध्ये परमवीर चक्र रणांगणामध्ये लढताना मिळवलेलं आहे। महामहिम राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी अणुशक्तीचा बॉम्बस्फोट घडवून या देशामध्ये अटलजीच्या काळात जगात भारताला 5व्या 6व्या क्रमांकावर त्यांनी नेलेलं आहे। या जगामध्ये अनेक मुस्लिमांनी सुद्धा या देशाच्या क्रांतीमध्ये या देशाच्या विकासामध्ये या देशाच्या जडणघडणीमध्ये आपलं मोलाचं योगदान दिलं आहे। एखाद्या धर्मातले एखाद्या जातीतले 2-4 लोक नालायक आहे म्हणून तो समस्त जात किंवा तो धर्म मूर्ख ठरवणं किंवा तो बदनाम करणं हे कायद्याच्या आणि संविधानाच्या विरोधामध्ये आहे। जो दोषी असेल तो दोषी आहे आणि जो निर्दोष असेल तो निर्दोष आहे। मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, शीख असो, ईसाई असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि म्हणून कायदा सर्वांसाठी सारखा ठेवावा आणि देशात शांतता ठेवावी आणि हा रद्द करावा अशाच प्रकारची मागणी या ठिकाणी करतो।